पण त्या नकाराच्या काही गोष्टी आठवत आहेत? आता खरं सांगू का खूप खूप वेळ झाला. पण जे मी म्हटलं ह्या 1-2 ज्या पॉप्युलर टीव्ही शोज होते. स्टार प्लसवर वगैरे काही-काही आले होते. ज्याच्यात लीड रोल म्हणून सिलेक्शन झालं आणि त्यावेळेला मी टेलिव्हिजन शोज बरेच करत होते. कहाणी घर घर की, अवंतिका वगैरे चालू होतं आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असायचं की 2 वर्ष यू कांट गो एनीवेअर. आणि ॲज अ डान्सर मी अगदी 16व्या वर्षापासून एस्टॅब्लिश्ड होते. म्हणजे फिल्म्स करायच्या आधीपासून ॲज अ डान्सर माझं करिअर भरपूर चालू होतं. मग ते व्हायचं की 2 वर्ष अडकलो इकडे, मग ते कधी करणार? मग टूर्स आणि टूर्स नेहमी आमच्या 6 महिने, 8 महिने आधीपासून लागलेल्या असायच्या. त्याच्या तारखा फिक्स्ड असायच्या. मग तो प्रॉब्लेम व्हायचा की लीड कॅरेक्टर असेल तर तुम्ही 10 दिवसांच्या वर महिन्यातनं कुठे जाऊ शकत नाही. आणि टेलिव्हिजनचा अनुभव होता मला. 25 ते 30 दिवस ऑलमोस्ट रोज काम असायचं. आणि कधी-कधी मग आई-बाबा म्हणायचे, "तू आम्हाला पैसे दे." नुसतं पेइंग गेस्ट म्हणून राहायचे घरात. बिकॉज सकाळी 7 वाजले की ती मेकअपची बॅग घेऊन जायचं स्टुडिओला आणि मग 11, 11:30 मग परतीची काही ठरलेली वेळ नसते. काम म्हटलं की काम. सो हे काही मला अनुभव आठवत आहेत की त्या 1-2 चांगले टेलिव्हिजन शोज हातातनं गेले. पण हे पण होतं. मग काही-काही वेळेला अगदी काही विनोदी लोकं भेटायची. एकदा एका ऑडिशनला गेले आणि त्यांनी सांगितलं, "ही बिकिनी घालून दाखवा." अच्छा. हो. आणि मग मी म्हटलं, "पण इथे ऑफिस" "नाही, नाही, वरती रूम आहे. तिथे जा तुम्ही बिकिनी घाला. डिरेक्टरला तुम्हाला बिकिनी लूकमध्ये बघायचंय." आम्ही पळालो तिथनं. तर नाही, नाही, नाही. पण कारण का बिकिनी काय लूकमध्ये? त्याच्यात हवं होतं. त्या फिल्ममध्ये बिकिनी घातलेली हवी होती. हां. तर त्यांना तो लूक बघायचा होता. हो, पण बिकिनी घालायची तर तू स्विमिंग पूलवर पाहिजे ना. हां, किंवा मग तुम्ही तुमचं काय ऑफिसचं सेटिंग आहे, तुमची काय फिल्म आहे, त्याच्यावरनं अंदाज यायचा की हां. हे काहीतरी गडबड मामला हां, आहे. हां. एक ग्रेसी सिंगचा त्यावेळचा जो सेक्रेटरी होता, त्यांनी काही वर्ष माझ्याबरोबर काम केलेलं. तर ते पण मला असेच कुठल्यातरी फिल्म ऑफिसेसमध्ये घेऊन जायचे आणि मग अशी बऱ्याचदा ना काही वेडीवाकडेच लोकं भेटली आणि मग असं वाटायचं की नाही, दिस इज एक इंट्युइशन असतं ना माणसाला, हां. की नाही हे काम कदाचित होणार नाहीये किंवा हां. ही करेक्ट व्यक्ती नाहीये. तर मग अशा काही आठवणी पण आहेत ह्या सगळ्या हां. एरियामध्ये. अच्छा. पण हा तर एकदम इंटरेस्टिंग अनुभव आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.